नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. दरवर्षीच्या व महागाईच्या व जनतेवरती होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी आंदोलन करू. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचा कल्याणमध्ये मोर्चा. गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चुलीवर भाकरी बनवून निषेध. इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होत आहे. ग्रामीण भागात देखील सिलेंडरसाठी तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. यातून काळाबाजार होत सिलेंडर अव्वाच्या सव्वा किमतीला विकले जात आहेत. या सर्वाला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत आज कल्याण तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालय आवारात चूल मांडून भाकरी बनवून ती सरकारचा निषेध म्हणून थेट देण्यात आली. सध्या जगावर तिसऱ्या महायुद्धाचे संकट घोंगावत आहे. त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गुलाम असल्यासारखे वागत असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्यामुळेच इराण अमेरिका युद्धाचा भारतावर परिणाम झाला असून पेट्रोल, डिझेल, गॅसचा तुटवडा देशात निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. व्यावसायिक गॅस वितरणावर तर बंदीच घालण्यात आली आहे, तर घरगुती गॅस बुकिंग होऊनही मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यातच अनेक गैरसमज, अफवांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरू झालाय. सिलेंडर दामदुपटीने विकला जात आहे. या महागाईत गोरगरीब कष्टकरी शेतमजूर होरपळ निघत आहे. त्यामुळे या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कल्याण तहसील कार्यालयावर काढला. PM नरेंद्र झाले सिलेंडर, मोदी सरकार हाय हाय, महागाई दरवाढ कमी करा नाहीतर खुर्ची खाली करा, देशाची वाटोळे करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी तहसील कार्यालय आवारात महिलांनी चूल मांडून भाकरी बनवून ती मोदींना भेट देण्यात आली. लाडक्या बहिणींचे ढोंग बंद करा, दरवाढ कमी करा, असे नायब तहसीलदार पंजाबराव पवार यांना निवेदन देताना काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन आणि चुलीवर बनवलेल्या भाकरी महागाईचा निषेध म्हणून मोदी सरकारला भेट देण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. आज या ठिकाणी काँग्रेस कल्याण शहर जिल्ह्याच्या वतीनं महागाई वाढीच्या विरोधात, गॅस दर रेट वाढीच्या विरोधात, त्याचप्रमाणे ज्या OTP सिस्टीमला ज्याच्या गाठी तयार केलेल्या आहेत. पूर्वी सिलेंडर ताबडतोब तरी मिळायचा, परंतु आता सिलेंडर पहिले 21 दिवसाचा कालावधी दिला बुकिंग करून, नंतर भेटेल. आता 25 दिवसाचा गेला. काही दिवसांनी असा वाढत जनतेला या ठिकाणी जी मूलभूत सुविधा आहे, जो खऱ्या अर्थाने घरात अन्न शिजतोय, त्याच्यावरतीच त्यांच्या जनतेच्या न्याय हक्कावरती गदा आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. फक्त कागदोपत्री बोलतात आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, व्यवस्थित आहेत. मग तुमच्याकडे जर सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित आहे, साठा व्यवस्थित आहे, मग जनतेला तुम्ही तात्काळ सिलेंडर का देत नाही? त्याचे रेट का वाढवले? आज सिलेंडरचे रेट 60 रुपयांनी वाढवले. कमर्शियल सिलेंडरची रेट 100 रुपयाच्या वरती वाढवले. म्हणजे ही महागाई ही जनतेला एका हातातून दाखवायचं काम करायचं आणि दुसऱ्या हातातून त्यांच्या तोंडातून आलेला सगळा त्यांचा तोंडचा घास खेचून घेण्याचं काम या केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून, मोदी सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. याचा निषेध करण्यासाठी जनतेच्या याच्यासाठी काँग्रेस मैदानात या ठिकाणी उतरलेली आहे. आज आपण बघितलं असाल का माझ्या भगिनींनी या ठिकाणी कागदाचे पेपर करून भाकरी चुलीवरती भाकरी या ठिकाणी भाजलेली आहे. ही भाकरी आम्ही आमच्या तहसीलदार साहेबांना, यातल्या अधिकाऱ्यांना ही कशी भेट देऊन या वरच्या केंद्र सरकारला ही भेट द्या आणि त्यांना सांगा आता तरी जागेवर तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.